ते बाहेर जायचं आता हे डॉक्टर पैसे लावून सांगते तो काल येऊन आले डॉक्टर बाहेर गेलो हो येतात वादी तसे काय तुलाही बी नसतो त्यांच्या अंगाचं नका नका कालच मस्त त्याला सांगतो आता परत करतो हो सांगते सगळं चांगलं झालंय. आता कसं काल त्यांनी श्वास घेत नव्हते आणि ते श्वास घेत नसताना काय होते की जन्मल्यापासून आतापर्यंत ते हार्टमध्ये चेंजेस झालेले असतात प्रॉब्लेम असल्यामुळे व्हायला लागलाय. आता ठीक आहे तो व्हेंटिलेटर काल घातले होते आज काढणार आहे आम्ही व्हेंटिलेटरला पण तो बरोबर आहे शुद्धीवर आहे सगळं आहे. आज व्हेंटिलेटरनं काढून थोडं खायला सुरू केलं की नाही 2 दिवसात घरी जातो. ओके ओके हार्ट वाईज इज ओके हार्ट मध्ये काय प्रॉब्लेम नाही म्हणजे जे करेक्शन केलंय ते नॉर्मल आहे. इको करून बघितलं आम्ही सगळं नॉर्मल आहे. तर नुसतं आता एकदा ऑपरेशन झाल्यानंतर ते टू ईट एकदा खायला सुरू केलं की मग ते शक्ती येते आणि ते फिरायला सुरू करतात. ते तिथेच थांबले येतात म्हणजे किती 5-6 दिवस झाले 6 का 7 दिवस झाले पण ते ठीक होतं. तुमच्या संदर्भात आम्ही भरपूर नाव ऐकलंय आणि त्याचसाठी आम्ही आमच्या आमदाराला पण सांगितलं की आपण पर्सनली आपण जाऊन येऊया. त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे. जो आरव जो त्याचं ऑपरेशन तुम्ही केलं त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली होतं असं? आरव तो एक 6 का 7 वर्षाचा मुलगा आहे तो आणि त्याला आपलं कसं हृदय डाव्या बाजूला असते त्याचं हृदय उजव्या बाजूला आहे आणि त्यांना एक डिझीज म्हणजे रोग आहे ज्याला आपण टेट्रोलॉजी ऑफ फॅलो म्हणतो. म्हणजे त्यात 4 प्रॉब्लेम असतात हृदयामध्ये. एक झडप बारीक असते आणि एक होल असते आणि परत ते थोडं चेंजेस असतात हार्टमध्ये. आणि त्यांचं जे ऑपरेशन झालं त्याला आपण टोटल करेक्शन नाही तर इंट्राकार्डियक रिपेअर म्हणतो. म्हणजे सगळं क्लिअर करायचं. ते सगळं ऑपरेशन सगळं चांगलं झालेलं आहे आणि ही इज डुईंग वेल. सध्याला काय आहे की त्यांना अजून ICU मध्ये आहे आणि अजून 1-2 दिवस लागणार त्यांना ठीक व्हायला आणि तो ठीक झालं की मग त्यांना परत पेडणेला पाठवून देतो आम्ही त्यांना. कसं असते लहान मुलांचं जे ऑपरेशन असते ते थोडं ट्रिकी असते आणि त्यांचं ऑपरेशन नाही केलं तर ते हार्ट फेल होत जात असते. म्हणून आपल्याला त्यांचं ऑपरेशन जेवढं लवकर होईल तेवढं करायचं गरजेचं असतं. आज आपले आमदार या ठिकाणी आले तुमच्याबरोबर चर्चा झाली सो एकंदरीत त्यांच्या संदर्भात आमदारांनी खूप ते बाळाला मदत केलेत फायनान्शियली पण केलेत आणि इमोशनली सपोर्ट पण केलेत. ते स्वतः गोवा येऊन इथे ते बाळाचं कंडिशन बघायला आलेत आणि त्यांना म्हणजे जे ते म्हणजे हार्टफेल्ट त्यांना ते बाळाचं काळजी आहे आणि मी त्यांच्याशी आता डिस्कस केलं आहे आणि त्यांना जे कंडिशन आहे ते सगळं सांगितलेलं आहे. हे असं पहिल्यांदा नाही आहे आणि कितीतरी पेशंट पाठवत असतात आणि कितीतरी लोकांना ते मदत करत असतात. गोव्यामध्ये हे एक चांगलं काम आहे की आमदार स्वतः पेशंटची काळजी घ्यायचं. एक फॅमिली मेंबरसारखं असतात ते.
सो ते चांगलं केलेलं आहे आणि आम्ही खूप आभारी आहे त्यांचे की त्यांनी ह्या पेशंटला सगळं मदत करू शकतो. समजा डॉक्टर तुमची गरज गोव्याला पडली तर तुम्ही तुमचं योगदान देऊ शकता का? मी तर गोव्याला माझं सेकंड होमच म्हणतो, कारण गोव्याचे केवढे पेशंट्स आम्ही ऑपरेट केलेले आहे आणि खूप करत राहायचं. गोव्यासाठी केव्हा पण कोणी पण बोलवलं, काय पण मदत पाहिजे असेल तर आम्ही कधीही तयार आहे, त्यात काय प्रॉब्लेम नाही आहे. डॉक्टर, डोनरच्या बाबतीत मी तुम्हाला एक विचारतो की अशा हार्ट किंवा लंग्स डोनर झपकन मिळत नाही. ते हार्ट ट्रान्सप्लांटचं ते जे असते ते थोडं म्हणजे ते ट्रिकी असते. हार्टचं कसं असते की हार्ट चालू असताना ते हार्ट काढायला लागते, बंद झाल्यानंतर हार्ट काढल्यानंतर ते उपयोग होत नाही. आणि ते त्याच्यासाठी कसं असते की ब्रेन डेड असेल तरच आपण हार्ट त्यांचा उपयोग करू शकतो. आणि हे ब्रेन डेड पेशंट काय ॲक्सिडेंटनी ब्रेन डॅमेज झालेलं असते, स्ट्रोक झालेलं असते, ब्लिडिंग झालेलं असते. असं झालं तेव्हा जेव्हा ब्रेन काम करत नसते आणि हार्ट काम करत असते त्यावेळेला ते हार्ट घेतले तर लोकांना मदत होऊ शकते. पण त्याच्यासाठी सोशल अवेअरनेस पाहिजे की बाबा आपण ब्रेन डेड झालं आपले रिलेटिव्ह तर आपण हार्ट बॉडी डोनेट केलं तर सगळं आपण हार्ट, किडनी, लंग्स, पँक्रियास, स्किन हे सगळं आपण लोकांना मदत करू शकतो. ते अजून आपल्याकडे थोडं चाललेलं आहे, त्याचं अवेअरनेस करायचं गरजेचं आहे. ते केलं की मग खूप लोकांना फायदा होईल. थँक्यू डॉक्टर. ठीक आहे, तुम्ही काढून घ्या फोटो सर. माझे नाव प्रियांका प्रशांत नागवेकर. माझ्या भुरग्याचे नाव आरव प्रशांत नागवेकर. ताका जल्मताच प्रॉब्लेम असलो, त्याच्या हार्टाचे लेफ्टाचे रायटाक असले ते नॅचरली असले, पण ताका प्रॉब्लेम असलो, ताका एक ब्लॉकेज असलो आणि ताका होलय असलो, प्लस त्याचे शिरेकूय मातसो प्रॉब्लेम असलो. पण इतको सगळो प्रॉब्लेम आसून डॉक्टर दीक्षित यांनी आमकां सांगले की ते सगळे सक्सेस जातले, पूण त्याचे सर्जरी 2 करचे पडटले. एक सर्जरी पयली आणि मागीर दुसरी. मागीर आमी रिस्क घेतली. पयली आसली ती कमी खर्च आसलो म्हणून स्किमीचेर जाले. मागीर दुसऱ्याक चड खर्च म्हणून आमी करची फाटी रावली. मागीर डॉक्टर म्हणूंक लागलो जाय तितले बेगीन ती करूंक जाय. आमी खूब ट्राय केले. मागीर खूब लोकांनी आमकां सांगलें जीत भाई कडेन चला तो तुमकां एकदां सुद्दां सांगून ताका निरोप सुद्दां पावल्या पुरो तो तुमकां हेल्प करतलो. पूण आमीच मातशी फाटी उरली. पूण एकदां धीर करून आमी तेच्या कडेन गेल्या उपरांत तेणी आमकां शब्द दिलो की तुमी थंय वचा आनी बऱ्या भशेन तेचें ऑपरेशन करा, आपूण तुमकां हेल्प करता जाता तितली. आनी मागीर आमी तेच्या विश्वासार रोखडी आमी गेली आनी तेचें ऑपरेशन करपाक डॉक्टरान घेतलें आनी ते सक्सेसूय जाले. आनी जीत भाई येवन तेणी आमचे जितके कितें बील आसलें ते पे केलें आनी आमकां खूब म्हटल्यार खूब आदार दिलो तेणी. मानसिकूय म्हण कितें असो सुद्दां पयशाच्या बाबतींत म्हणून आनी कितें. पूण खूब अशा ह्या परिस्थितीत आमकां तेंची खूब गरज आसली. ते देवा समान आमकां आसत. आयज तेंच्यामुळे आमचो भुरगो आमच्या बरोबर आसा आनी तेंचे हे उपकार हांव केन्नाच आयुश्यान विसरचें ना. आनी देवा कडेन मागता की तांकां खूब आनी बरें आयुश्य लाभचें आनी धन्यवाद करता. जीत भाई, तुम्ही ह्या बेळगांव पावले आणि आरव सारख्या भुरग्याक तुम्ही जीवदान परत एकदा एक वेळ
नवीन हातून दिले कितें सांग आयज आमी बेळगांव आसात आनी खरेंच बरें दिसता प्रशांत आनी तेजी मिसीस दोगूय जाण हांगासर आहात आनी आरव हेका म्हाका दिसता तेंच्यानी खूब लेट केलो म्हजे कडेन येवपाक हे खूब बेगीन जावंक जाय आसलें सर्जरी आतां डॉक्टर दिक्षीत आहले तेंचे कडेन डिस्कशन करताले सो तेंच्यांनी सर्जरी सक्सेसफूल जाल्या आनी आतां आरव बरो आहा आनी म्हाका दिसता थोड्या दिसांनी तो घरा येतलो तो आतां अंडर ऑब्जर्वेशन आहा तो पूण तेचे कडेन डॉक्टरा कडेन उलयतना अशें दिसलें की ते डिसेंबर म्हयन्यान येवंक जाय आसलें ती कित्याक हांव कित्याक फुडें फाटीं सरताली ती कित्याक मतदारसंघा भायर सुद्दां आमी असले हे हेल्प केले आनी म्हाज्या मतदारसंघात जर अशें जालें आनी जर म्हाका तो हे इन्फॉर्म करूंक ना तर ते सरप्रायजींग जालें सो नो डावट तरी आसतना सर्जरी सक्सेसफूल जाल्या आनी खरेंच बरें दिसता की आरव बरे हितून बरे भशेन घरा येतलो आनी तेंच्या हसत खेळत तेंच्या वांगडा आपलें आयुश्य काडटलो भाई हो दुसऱ्यांदा कोणाक तरी जीवदान दिवपाचो प्रयत्न केला सो थोडे गोष्टी म्हणजे हार्टाचे इश्यूज आहात ते दिसान दीस वाडत आहात आनी म्हाका दिसता हेका आमी सिरियसली घेवपाची गरज आहा आम नागरिकांक सुद्दां कॉमन मनशान पयलीं हार्ट म्हणटात ते सगळ्यांनी चॅक करपाची गरज आहा आयज तुमी पळयता ल्हान ल्हान यंगस्टर्स आहात ते हार्ट फेलियरान गेल्ले आसात सो जेन्ना अशें इन्सिडंट जाता तेन्ना आमची जबाबदारी आसता की तांकां मदत करपाक फुडें सरपाचें त्या प्रमाणे आमी करतात पूण देवा कडेन मागता की अशी परिस्थिती कोणाचेर ना येवची कित्याक खूब वायट दिसता म्हणजे ह्या परिस्थितीन आवय बापायकूय पळोवपाक आणि एकच विषय उलयता कारण आयज दोनूय जे केले ते आउट ऑफ गोव्यान केलेले आसा गोव्यान अशा पद्दतीची फॅसिलिटीज करच्या खातीर तुमच्या कडल्यान कितें प्रयत्न जाला म्हाका दिसता गोंयांत हे फॅसिलिटीज जावंक जाय कित्याक हार्ट ट्रान्सप्लांट जावं ऑर्गन ट्रान्सप्लांट जावं किंवा पेडियाट्रीक सर्जरीज जावं हे गरज आहा गोंयांत आनी आतां ते डॉक्टर दिक्षिता कडेन उलयतना ते म्हणटाले की गोंयांत खूब स्कोप आहा म्हणजे GMC आसल्या कारणान ऑर्गन मेळप इजी जातलें आनी थंयसर करप हें खरें गरजेचें आमकां दिसता आमचो हेल्थ मिनिस्टर तेच्या विशयी सिरियस आनी तेचेर कामूय करप चालू आहा हांवेंनूय आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर फाटल्या दिसांनी जेन्ना चेन्नयच्यान आमी हार्ट ट्रान्सप्लांट करून येयले तेन्ना थंयसरल्या डॉक्टरांनी म्हटलें की गोंयांत तुमी करात आमी आतां डॉक्टर दिक्षीत नाला आमी जाय जाल्यार थंय आतां गोंयांत येवन तुमकां फ्री ऑफ कॉस्ट सगळे फॅसिलिटीज दिता म्हणून सो फक्त आमकां बाकीचे इक्विपमेंट जे आहा थंयसर जे इन्फ्रास्ट्रक्चर आहा ते तुमी दियात आमी येवन थंयसर करूं शकता म्हणून आनी अशे जर डॉक्टर येदे व्हडले सर्जन जर गोंयांत येयले जाल्यार डेफिनेटली आमकां गोंयाक बरो स्कोप मेळटलो आनी जे पेशंट्स आमचे भायर वयतात ते गोंयच्या गोंयांत तेंचे मेडिकेशन जातले इतल्या लोकांचे